असा एखादाच सापडेल की ज्याला आळूवडी आवडत नाही. आपल्या सगळ्यांनाच खमंग खुसखुशीत लागणारी ही आळूवडी जरा जास्तच आवडते. पण ही बनवायची जी पद्धत आहे ती थोडीशी मोठी आहे आणि भरपूर असा वेळ सुद्धा लागतो. चला, आज मी तुमच्यासोबत ना अतिशय साधी सोपी पद्धत शेअर करते की ज्यामध्ये तुमचा खूप सारा वेळ वाचेल, पण तरी देखील वडी चवीला अप्रतिम असेल, खुसखुशीत असेल आणि 7 ते 8 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकेल. तसं तर आळूवडी बनवण्याचे भरपूर सारे वेगवेगळे प्रकार मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेले आहेत. हा प्रकार थोडासा वेगळा आहे आणि कमीत कमी वेळेत तुमचा हा प्रकार किंवा हा पदार्थ तयार होणार आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण पटकन आळूवडी बनवायला घेऊयात. सुरुवात करूयात. तर इथे आळूची पानं जी आहेत ते स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत. याची जी देठं आहेत ती सुद्धा मी काढून घेतली आहे. जी जाड देठं थोडीशी वाटतात ती सुद्धा मी अशी चाकूने अलगद काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ ही पानं धुवून घेतली. ही पानं चांगली आधी निथळून घ्यायची म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त असा ओलसरपणा राहत नाही आणि तयार केलेल्या पिठामुळं ही वडी अशी पिचपिचीत होत नाही. तर आता आळूची पानं आपली धुवून स्वच्छ झालेली आहेत. यानंतर आपण एक जे वाटण सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं ते बनवून घेऊ. तर यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4-5 हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत. सोबतच यामध्ये आपण जिरं सुद्धा घालूयात. तर एक छोटा चमचा जिरं घेतलं आणि यासोबतच एक अर्धा छोटा चमचा मी ओवा घेतलाय. जिरं आणि ओवा सुद्धा बारीक करून घेतला की याचा स्वाद वडीला खूप छान येतो. आता जसं मी म्हटलं की ही झटपट तयार होणारी आळूवडी आहे, तर आपण झटपटच बनवतोय. तर यासाठी मी काय केलं, जे मिक्सरचं भांडं आहे यामध्ये सगळे मसाले मी घालून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी घातलेला आहे पाव चमचा हिंग, 2 छोटे चमचे भरून इथे मी घातलंय आपले धन्याची पावडर, अर्धा चमचा घातलं हळद, चमचाभर गरम मसाला आणि चमचाभर लाल मिरचीची पावडर घातली. या मिरचीच्या पावडरमुळे फक्त रंग छान येईल आणि दिसायला आळूवडी सुरेख दिसेल म्हणून मी इथं घातलंय. चवीपुरतीचं जे मीठ आहे ते सुद्धा यामध्ये मी आत्ताच घातलंय. मिक्सरला फिरवून घेऊयात. हे कोरडे साहित्य आहेत, लगेच असं बारीक होणार नाही यासाठी इथं मी चिंच आणि गुळाचं पाणी आधीच तयार करून ठेवलं होतं. हे चिंच आणि गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं. तर हे बघा, छान अशी चटपटीत अशी इथे पेस्ट तयार झाली, हा मसाला तयार झालाय जो आंबट आहे, तिखट आहे आणि हलकासा गोडसर सुद्धा आहे. यामुळे चव जी आहे ना आळूवडीला ती अप्रतिम येते, भन्नाट येते. या पद्धतीने एकदा तरी हे वाटण नक्की ट्राय करून पहा. तर आता आळूवडीसाठी लागणारे जे बॅटर आहे ते आधी तयार करून घेऊ. आळूची पानं जी आहेत ती साधारण मध्यम आकाराची, लहान आकाराची आणि थोड्याशा मोठ्या आकाराची अशी मिक्स आहेत. तर ही 9 ते 10 असतील आणि याच्या अंदाजानुसारच इथं मी पीठ घेतेय. 1.5 कप भरून मी इथं बेसन पीठ घेतलं. कुरकुरीत ह्या वड्या व्हाव्यात म्हणून मग एक पाव वाटी भरून इथं मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आता तयार केलेला मसाला फक्त यामध्ये घालायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा. मसाला तयार करत असताना सगळं साहित्य आपण यामध्येच घातलं होतं, यामुळे एक्स्ट्रा वरून घालायची अजिबात आता कुठलीच गरज नाही. आता जो मसाला आहे तो पिठामध्ये जितका जमेल तितका मी मिक्स करून घेतला. आता हे जे पीठ आहे ते नेहमीपेक्षा आपल्याला थोडंसं दाटसर किंवा थोडंसं घट्ट असंच आपल्याला तयार करून घ्यायचंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये बराचसा मसाला शिल्लक होता, यामुळे यामध्येच मी पाणी घातलेलं आहे. थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालूयात आणि घट्टसर हे पीठ कालवून घेऊयात. पीठ असं वड्यांसाठी कालवून झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता असं मस्त दाटसर घट्ट असं दिसतंय. नेहमीपेक्षा थोडंसं दाटसर ठेवायचं आणि अजिबात यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही. पीठ कालवून झालेलं आहे. आता नेहमीप्रमाणेच आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी मोठं आळूचं पान इथं घेतलं आणि यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ लावून घ्यायचंय. लक्षात घ्या, जी आळूवडी आपण बनवतोय ती आपण स्टीम करणार नाही आहोत. यामुळे हे जे मिश्रण आहे किंवा पीठ जे आहे ते आपल्याला दाटसर असं कालवून घ्यायचंय. आता खालच्या पानाला पीठ लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा उलटं पान मी ठेवलं आणि यावरती सुद्धा आधीप्रमाणेच आपण पीठ लावून घेऊयात. अगदी खूप जाड सुद्धा लावायचं नाही किंवा अगदी पातळ पातळ असा थर सुद्धा लावायचा नाही. अगदी मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीनेच आपल्याला पीठ लावून घ्यायचंय. आता पुन्हा या साईडने या पद्धतीने थोडंसं छोट्या आकाराचं पान मी इथं घेतलंय आणि याला सुद्धा याच पद्धतीने पीठ लावून घेऊ. तर आतमध्ये 4 आणि वरच्या बाजूने पुन्हा एक मोठं पान घातलं. आता या पद्धतीने ज्या कडा आहेत त्या आपल्याला बंद करून घ्यायच्यात आणि यावरती असं पीठ थोडंसं लावून घ्यायचंय. आता आपल्याला रोल नेहमीप्रमाणेच गोल असा बंद करून घ्यायचा आहे
आता नेहमी रोल करत असताना आपण कडा ज्या आहेत ते या पद्धतीने बंद करून घेत असतो, पण तसं न करता सुरुवातीपासूनच आपल्याला इथे रोल करायला सुरुवात करायचं आहे. म्हणजे एकसारखी अशी वडी होते, रोल एकसारखा होतो आणि ज्या लेयर्स जे आहेत ते भरपूर दिसतात. तर इथे परफेक्ट अशी वडी आपली तयार करून झालेली आहे. कडा ज्या आहेत त्या अलगद अशा बंद करून घ्यायच्या किंवा तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी कडा अशा ओपन होतायत, तर तिथे थोडंसं पीठ लावून घ्यायचं या पद्धतीने. हे पहा. आणि असा बंद अगदी परफेक्ट असा बंद रोल करून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने आणखीन एक छोटा रोल तयार करून घेतला. आता आपण हे स्टीम करणार नाही आहोत, तर हे आपण डायरेक्ट कट करून तळून घेणार आहोत. तर यासाठीच मी तुम्हाला आधी सांगितलं, की पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे वड्या आपल्याला एकसारख्या अशा कट करून घेता येतात. तर हे पहा या पद्धतीने असं परफेक्ट असं कट होतं. चांगली धार असणारा चाकू इथे घ्यायचा म्हणजे वड्या एकसारख्या अशा कट होतात. तुम्ही इथे बघू शकता. अगदी स्टीम केल्यावरती ज्या पद्धतीने आपण वड्या कट करून घेतो अगदी त्याच पद्धतीने इथे कट होत आहेत. आता याच पद्धतीने छोटा जो रोल आहे तो सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे. आता या वड्या तळायला घेऊयात, पण यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक काय आहे ते पाहूयात. मध्यम आचेवरती मध्यम असं तेल गरम करून घेतलं. आता जेव्हा आपण वड्या कट करून घेत असतो त्यावेळेस थोडेसे लेयर्स असे दबले जातात. तर हे असे बोटाच्या साहाय्याने थोडेसे असे ओपन करून घ्यायचे. म्हणजे मग व्यवस्थित एकसारखे असे लेयर दिसतात. तर प्रत्येक एक वडी याच पद्धतीने आपण थोडीशी ओपन करून घ्यायच्या लेयर्स म्हणजे मग तळल्यानंतर त्या व्यवस्थित होतात. तर हे पहा या पद्धतीने असे थोडेसे ओपन करून घ्यायचे म्हणजे मग लेयर्स छान दिसतात आणि तळल्यानंतर ही छान अशी एकसारखी दिसते. आता कढईमध्ये मावतील इतपत आपल्याला वड्या यामध्ये सोडून द्यायच्यात. तर जेव्हा आपण स्टीम करत नाही यावेळेस आपला भरपूर सारा वेळ सुद्धा वाचला जातो आणि याचबरोबर अगदी झटपट अशा या आळूवडे तयार होतात. घाईच्या वेळेस हा परफेक्ट एक ऑप्शन आहे की जिथे तुम्ही पटकन या आळूवड्या तयार करून घेऊ शकता. तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला झाऱ्या लावायचा नाही. साधारण मिनिटभर जाऊ द्यायचा आणि यानंतर उलट-पलट करत चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत या आळूवड्या तळून घ्यायच्या. एक खास गोष्ट तुम्हाला सांगू का? म्हणजे इथं जेव्हा आपण आळूवडी तयार करतो ना, जेव्हा हा रोल आपण उकडून घेतो ना, त्यावेळेस तो थोडासा काळपट होतो. पण जेव्हा आपण डायरेक्ट तेलामध्ये न उकडता तळून घेतो की नाही, त्यावेळेस मात्र याचा जो हिरवेगारपणा आहे, तो आहे असा टिकून राहतो. यामुळे ही जी वडी आहे, ती वाफवलेल्या वडीपेक्षा थोडीशी जास्त देखणी दिसते आणि याचे जे लेयर्स आहेत ना, ते सुद्धा दिसायला अतिशय सुरेख दिसतात. मध्यम आचेवरती आळूवडीची एक बॅच तळण्यासाठी साधारण एक 8 ते 9 मिनिट तरी लागतात. याची चांगली खुसखुशीत अशी चांगला रंग येईपर्यंत आळूवडी तळून घ्यायची. तर याच पद्धतीने सगळ्या आळूवड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही याचा रंग आणि याचं टेक्स्चर बघू शकता. या आळूवड्या दिसायला खूप सुंदरही दिसतात आणि छान कुरकुरीत सुद्धा लागतात. नाश्त्यासाठी तर एक उत्तम पर्याय आहे किंवा ताटामध्ये साईडला सुद्धा तुम्ही ही आळूवडी देऊ शकता. छान कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात, चवीला तिखट, गोड, आंबट अशा मस्त लागतात. यामुळे या आळूवड्या एकदा तरी या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तर ही आळूवडी तोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, की अजिबात ही चिवट वगैरे होत नाही. मस्त खुसखुशीत होते. लगेच तुकडा याचा पडला जातो आणि प्रत्येक एक लेयर ना लेयर अशी छान सेपरेट होते आणि रंग सुद्धा तुम्ही पानांचा बघू शकता. आहे असा टिकून आहे. यामुळेच ही खूप जास्त देखणी सुद्धा दिसते. आशा करते, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.